हॅलो मित्रांनो, पुन्हा मारायचे आपल्याला गप्पा. ठीक आहे, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, आपल्याला परत मारायचे गप्पा. ठीक आहे, बघा आपण क्लास 7 चॅप्टर नंबर 1ची एक्सरसाइज कंप्लीट करू राहिलो. ठीक आहे, काल आपण 4 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट केला होता. आज आपण कंप्लीट करणार आहे 5 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, NCERT बुकशी रिलेटेड आवर पास्ट. ठीक आहे, आवर पास्टचा हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. ठीक, क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 5. व्हॉट वेअर सम ऑफ द मेजर रिलिजियस डेव्हलपमेंट ड्युरिंग दिस पिरियड. व्हॉट म्हणजे काय होते, वेअर मीन्स पास्ट होते, सम म्हणजे काही, ऑफ द मेजर म्हणजे काही मुख्य, रिलिजियस डेव्हलपमेंट, रिलिजियस मीन्स धार्मिक, रिजन और रिलिजियसमध्ये फरक लक्षात ठेवायला. रिलिजियस म्हणजे धार्मिक, रिजन म्हणजे प्रादेशिक. मग आपल्याला कशाचे बघायचे, धार्मिक चेंजेस बघायचे, डेव्हलपमेंट ड्युरिंग दिस पिरियड म्हणजे धार्मिक बाबतीमध्ये कोणकोणत्या विकास झाला या पिरियडमध्ये. कोणता पिरियड हा जो चॅप्टर आहे हा पूर्णपणे 1700 to 1750 या कार्यकाळातला हे आपला इतिहास आहे, पहिला चॅप्टर. ठीक आहे, आपल्या चॅप्टरचं नाव काय, ट्रेसिंग चेंजेस थ्रू 1000 years. ठीक आहे, त्याच्यामधलं आपण क्वेश्चन आन्सर घेऊन राहिलो. हा 5 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्या अगोदरचे क्वेश्चन आहे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले. म्हणजे आपल्याला रिलिजियस डेव्हलपमेंट बघायची, म्हणजे धार्मिक विकास बघायचा आहे. कोणत्या पिरियडमधला, 750 to 1750 मधला. ठीक आहे, तर बघा याचा आन्सर मी 3 पॉईंटमध्ये काढलेलं आहे. ठीक आहे, तर बोर्डवर दिसत आलं तुम्हाला 3 पॉईंट. तर आपण टप्प्याटप्प्याने एक एक पॉईंट बघणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून आन्सर लिहून घ्यायचे. ठीक आहे, बघा फर्स्ट आहे, कोणकोणते चेंजेस झाले बघा धार्मिक बाबतीत, काय काय विकास झाला या काळामध्ये. कारण 750 ते 1750 या काळामध्ये बघा जवळपास मराठा, मुघल एम्पायर खूप स्ट्रॉंग होता या काळामध्ये. पण मराठा, गुर्जर प्रतिहार, राजपूत, त्यांच्यासोबतच ब्रिटिश अशा काही छोट्या मोठ्या सत्तासुद्धा यावेळेस काय होत्या, त्या इमर्जन्स होत होत्या या काळामध्ये. ठीक आहे, द राईज ऑफ न्यू डेटीज इन हिंदुइझम, स्पेशल हिंदू धर्मामध्ये सांगितले. हिंदुइझममध्ये राईज ऑफ न्यू डेटीज, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या देवताच उदयास आलेल्या होत्या. जसं आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू, महेश. तर साऊथ इंडियामध्ये बघा आपल्या बुकमध्ये उल्लेख आहे की अल्वार्स आणि नायनार्स असा 2 उल्लेख आहे की नाही. म्हणजे काही विष्णू देवाला मानणार आहे, काही शिवाला मानणार आहे, हे की नाही. नायनार्स म्हणजे शिवाला मानणार आहे, आयनार्स म्हणजे विष्णू देवाला मानणार आहे. म्हणजे अशा हिंदुझममध्ये काही जाती आहेत की त्या प्रत्येक जातीचा काय एक एक देव त्यांनी करून घेतलेला आहे. म्हणजे नवीन नवीन देवता यावेळेस उदयास आलेला आहे. नंतर द कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पल बाय रॉयल्टी, आणि मोठ्या प्रमाणात इथं काय झालं, मंदिराचं बांधकाम झालं नाही नाही. कारण बऱ्याचशा हिंदू राज्यांचा सुद्धा दक्षिण भारतामध्ये राज्य होते, चोला, चालुक्य आहे की नाही. अशा प्रकारे बघू राजपूत या सर्व राजांनी काय केलं, मंदिर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपलं योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट आपला की न्यू डेटी म्हणजे नवनवीन देवता उदयास आल्या हिंदुइझममध्ये. आणि कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पल रॉयल्टी म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या मंदिराचं बांधकाम झालं. ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे द इन्क्रीजिंग इन्फ्लुएन्स ऑफ ब्राह्मण. इन्क्रीजिंग म्हणजे वाढणे, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, ऑफ म्हणजे कोणाचा, तर ब्राह्मणांचा. म्हणजे या काळामध्ये ब्राह्मणांचा प्रभाव वाढला होता. त्यांना प्राइस्ट म्हणजे पुजारीसुद्धा म्हटलं जायचं. ठीक आहे, म्हणजे जर मंदिरं वाढतील तर मंदिरामध्ये पुजारीसुद्धा वाढतील. म्हणजे पुजाऱ्यांचा सुद्धा त्यावेळेस समाजावर काय होता, एक मोठा पगडा होता असं म्हणतो आपण. कारण की ब्राह्मण हे काय म्हणायचे त्यावेळेस देवाचं रूप आहे आहे की नाही. राजासुद्धा ब्राह्मणांच्या पुढे जात नव्हता. त्याच्यामुळे ब्राह्मणांना त्यावेळेस खूप महत्त्व प्राप्त झालेलं होतं. कारण जे काही नॉलेज होतं ते संस्कृत भाषेमध्ये होतं, आणि संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मणांनाच येत होती. त्यांनीच ते नॉलेज घ्यायचं असं ठरलेलं होतं त्यावेळेस. ठीक आहे, नंतर आहे द इमर्जन्स ऑफ द भक्ती मुवमेंट. इमर्जन्स म्हणजे उदयास येणे, ऑफ द भक्ती मुवमेंट. आता इथं मग वेगवेगळ्या भक्ती मुवमेंट उदयास आल्या, जसं आपण आताच्या काळामध्ये बघतो आहे नाही की विविध धर्मामध्ये विविध भक्ती मुवमेंट आहे नाही. जसं आपण आता हिंदू धर्मामध्ये बघतो आहे की अल्वार्स, नायनार्स बघितले आपण, अल्वार्स बघितले, नायनार बघितले. नंतर बरेचसे नाथपंथ बघितले आपण, बरेचसे रिलिजियस ग्रुप बघतो आपण आताही सुद्धा आहे नाही. तर असे काही भक्ती मुवमेंट, जसे की वारकरी एक एक्झाम्पल देता येईल आपल्याला मोठ्या प्रमाणात, की महाराष्ट्रामध्ये तो पंथ चांगलाच आहे की वारकरीसुद्धा एक भक्ती मुवमेंट आहे. अलॉंग साईड द इंट्रोडक्शन ऑफ इस्लाम. आणि याच वेळेत भारतामध्ये इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये मुघल आणि यांनी काय केलं, मुघल एम्पायरची स्थापना केली. आणि पहिला तो काय आला, संस्थापक झाला मुघलांचा बाबर आहे नाही. तर तो इस्लाम धर्माचं इंट्रोडक्शनसुद्धा त्यावेळेस आपल्या भारतामध्ये झालं, भारताच्या उपखंडात झालं, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये झालं. ठीक आहे, हा 5 नंबरचा क्वेश्चन झालेला आहे आपला. 4 नंबरचा पण झाला, 5 नंबरचा पण झालेला आहे. याच्यामध्ये आपण 3 पॉईंट बघितले की मंदिरं मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आलं, नवनवीन देवी देवताचा उदय झाला. नंतर इन्फ्लुएन्स ऑफ ब्राह्मण, म्हणजे जसं मंदिरं वाढली तर पुजाऱ्यांचं महत्त्वसुद्धा वाढलं. आणि तिसरं आहे इमर्जन्स ऑफ भक्ती मुवमेंट. म्हणजे आपण जसं महाराष्ट्रात बघितलं वारकरी आहे नाही, वारकरी एक मोठी पंथ आहे, ती भक्ती चळवळ आहे ती पण सुद्धा एक आहे नाही.
नंतर आपण बघितलं अल्वार्स, नायनार्स बघितले आहे नाही, काही शिवाला मानणारी, काही विष्णू देवताला मानणारी. नंतर बघितलं आपण द इमर्जन्स ऑफ द भक्ती मुवमेंट अलॉंग साईड द इंट्रोडक्शन ऑफ इस्लाम, म्हणजे इस्लाम धर्माची त्यावेळेस काय झाली भारतात ओळख झाली. कोणा थ्रू? तर बाबर थ्रू आहे नाही. बाबर हा काय मुघल साम्राज्याचा संस्थापक आहे. ठीक आहे. इतक्या 3 पॉईंटमध्ये आपल्याला हे क्वेश्चन आन्सर कवर करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओ, नवीन विषय. ठीक आहे. टेन्शन घ्यायचं नाही, मारायच्या गप्पा अभ्यासाच्या फक्त. ओके.